हाय हॅलो नमस्कार. मी मनीषा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आजचा दिवस आहे मंगळवार आणि मंगळवार सकाळचेच मी रुटीन तुमच्याशी शेअर करत आहे. तसे तर आपल्या बायकांचे रोजचे कामाचे रुटीन हे थोड्याफार फरकाने सारखेच असते, पण माझ्या रोजच्या रुटीनमधून मी तुम्हाला काय पॉझिटिव्ह देऊ शकते हाच माझा नेहमी प्रयत्न असतो. माझे व्हिडिओ बघत असताना जर मी दिलेली एखादी टिप जर तुम्हाला उपयोगाला आली किंवा व्हिडिओ बघत असताना तुमच्या मनावर जर काही ताण असेल आणि तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर व्हिडिओ बघत असताना थोड्या क्षणासाठी का असेना तुम्ही तो विसरलात आणि तुमच्या चेहऱ्यावर जर हसू आलं तर मला माझे व्हिडिओ केलेल्याचे खरंच खूप समाधान वाटेल. इथे मी स्वयंपाकाला लागले होते आणि मला भातासाठी कुकर लावायचा होता. मग तेच मी तांदूळ वगैरे धुवून घेत होते. तसं तर स्वयंपाक काय करायचा सकाळी हे माझं रात्रीच ठरलेलं असतं किंवा रात्रीच माझं त्याचं नियोजन झालेलं असतं. त्यामुळे सकाळी काय होतं, गडबड होत नाही किंवा गोंधळ होत नाही, चिडचिड होत नाही. तर स्वयंपाक नेमका हा केला जातो. तर तुमचे जर मिस्टरांचे डबे असतील किंवा मुलांचे डबे असतील तर स्वयंपाकाचं नियोजन हे रात्रीच केलं गेलं पाहिजे. तरच आपल्याला सकाळी व्यवस्थित स्वयंपाक केला जातो आपल्याकडून. आयत्या वेळेलाच आपण जर ठरवलं की आज भाजी काय करायची आहे आणि ती जर आपल्याकडे निवडलेली नसली किंवा ती उपलब्ध नसली तर आपली खूप चिडचिड होते किंवा तारांबळ होत असते. तर अशा अशा परिस्थितीमध्ये ना आपलं हे नियोजन स्वयंपाकाचं असणं हे खरंच खूप गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की स्वयंपाक करताना आपली जी मानसिकता असते ती त्या भावना त्या पदार्थामध्ये उतरल्या जातात आणि तो पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जो रस तयार होत असतो त्या भावनांचा रस तयार होत असतो. त्यामुळे स्वयंपाक करताना हे आपलं मन नेहमी प्रसन्न व आनंदीच असलं पाहिजे. आपलं कुटुंब जर आपल्याला निरोगी ठेवायचं असेल तर आपण ही काळजी नेहमी घेतलीच पाहिजे. ज्या घरातील बाई ही आनंदी व प्रसन्न असते ना ते घर नेहमी आनंदीच राहतं. तुम्ही कुठेही असं लक्ष देऊन बघा की ज्या घरामध्ये चिडचिड होते किंवा असं भांडणं होतात त्या घरामधील स्त्री कधीही आनंदी नसते. त्यासाठी आपलं कुटुंब आनंदी राहावं किंवा आपलं घर छान राहावं यासाठी आपण बायकांनी नेहमी आपण कशा आनंदी राहू शकतो याकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. आपल्या बायकांचं कसं असतं, मला हे मुलांचं करायचं आहे किंवा मला हे मिस्टरांचं करायचं आहे, मला हे घरातलं करायचं आहे याकडेच आपलं लक्ष असतं. पण आपण स्वतःसाठी काय करू शकतो, आपण स्वतः आनंदी राहण्यासाठी आपण काय करू शकतो याकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. इथे बघा मी भाजी फोडणीला घालत होते. वांगी भरून वांगी मी करणार होते पण सुकी नव्हती मला करायची, थोडीशी रसभाजी करणार होते कारण आणखी एक मी पालेभाजी कोरडी करणार होते. त्यामुळे ही वांग्याची भाजी मला थोडीशी रसदार करायची होती. भरली वांगी तर सर्वांनाच आवडत असतात, तसे आमच्या घरातही आवडतात भरली वांगी, पण आज ना थोडीशी रसदार करणार आहे. वांगीना चिरून मी मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवली होती, तीच आता मी भरून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी मसाला अशा प्रकारे केला होता आणि तो मी वांग्यामध्ये असा भरून घेत आहे. मसाला तयार करत असताना ना मी त्यामध्ये थोडंसं कडलेलं तेल घालत असते. त्यामुळे काय होतं, मसाल्याला एक छान प्रकारचा सुवास येतो आणि असे चमचमीत असे आपण म्हणतो ना तशा प्रकारचे होत असतात वांगे. छान लागतो असं तेल घालून केलेला मसाला. तर मी तुमच्याशी बोलत होते की आपण आनंदी राहण्यासाठी काय करू शकतो. मी काय करते, मी आनंदी राहण्यासाठी ना मी अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून मी आनंद शोधत असते. एखादं फूल उमललं तरी मला ते छान वाटत असतं की मी लावलेल्या झाडाला त्याला फूल आलं ते मला छान वाटत असतं. कोणी माझ्या कामाचं एखादं कौतुक केलं तरी ते मला छान वाटत असतं. माझी देवपूजा आज छान झाली त्यात मी आनंद शोधत असते. हेच मी तुमच्याशी यूट्यूबद्वारे या व्हिडिओद्वारे तुमच्याशी शेअर करत असते कारण मला छान वाटतं. मी काहीतरी नवीन पदार्थ केला तर तो मला दुसऱ्यांशी शेअर करायला, दुसऱ्यांना सांगायला आणि त्यांनी जर आपलं कौतुक केलं तर ते ऐकायलाही खूप छान वाटत असतं. हे यूट्यूबचं चॅनल सुरू करत असताना ना मी खूप विचार केला किंवा काही वेळेला थांबलेसुद्धा की करू का नको करू, की लोक काय म्हणतील, कोण नावं ठेवतील किंवा काय बोलतील, मला सपोर्ट करतील का, असं खूपदा विचार आला होता मनात. पण खरं सांगू अशा वेळेला ना शांतपणे बसून ना स्वतःला एक प्रश्न विचारला की लोकांनी नावं ठेवावं किंवा कुणाची भीती वाटावी किंवा कोणी वाईट म्हणावं असं आपण काही करतोय का.
नाही ना. मग करूया ना, आपल्याला जे हवं आहे किंवा आपल्याला जे आवडते करायला ते करूया. कारण ही माझी रोजची लाईफ आहे. रोजचं स्वयंपाक करणं, रोजची देवपूजा करणं, घरातील साफसफाई करणं, घरातील छोट्या-मोठ्या कामं करणं ही माझी रोजची सवय आहे किंवा रोजचं रुटीन आहे. मग हेच मी तुमच्याशी चांगल्या पद्धतीने मांडून शेअर करते, तर त्यात चुकीचं काय आहे? आणि यासाठी ना आपल्या फॅमिलीचा, आपल्या कुटुंबाचा सपोर्ट असणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि यात ना मला माझ्या मिस्टरांची किंवा माझ्या मुलांची खूप साथ आहे. चला, तुमच्याशी बोलत बोलत ना माझी वांग्याची भाजीसुद्धा झाली आणि ही पालेभाजी फोडणीला घालूनसुद्धा झाली. हा मी लाल पोकळा ना परवा दिवशी रविवारी आमच्या इथे आठवडी बाजार असतो, तिथून मी आणला होता. आणि सगळा भाजीपाला मी काल सोमवारी निवडून व्यवस्थित डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवला आहे. कारण 8 दिवस आपल्याला टेन्शन नसतं मग. अशा भाज्या आणल्या ना तर त्या व्यवस्थित धुवून नीट करून आपण व्यवस्थित ठेवल्या ना तर आठवडाभर आपल्याला हे काय करू, ते काय करू, आज काय करू, उद्या काय करू याचा प्रश्न राहत नाही. आणि एखाद्या वेळेला सकाळच्या वेळेला कडधान्य केली आणि संध्याकाळच्या वेळेला अशा पालेभाज्या किंवा फळभाज्या केल्या तर ते आपल्याला पुरवठीचंसुद्धा येत असतं. आज सकाळपासून ना खूप ढगाळ वातावरण झालं होतं आणि असं जरा थोडं ऊन पडलं होतं, म्हणून मग मी बाहेर आले होते. किती छान फुलं उमलली होती आणि बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला. असं छान ऊन पडलं होतं. नंतर मी भाकरीही करून घेतल्या. आमच्यात ना सकाळचा नाश्ता वगैरे काही नसतो, शक्यतो गावाकडे नसतोच असा नाश्ता वगैरे. आमच्यात जेवणच लवकर होत असतात. त्यामुळे नाश्ता वगैरे करत नाही मी. स्वयंपाकच लवकर आवरला जातो आणि जेवतातही लवकर. असं स्वयंपाक जेवण वगैरे आवरल्यानंतर मग मी लागले होते क्लिनिंगला. सकाळी या वेळचं ना असं डीप क्लिनिंग म्हणजे काय म्हणतो आपण, असं कानाकोपरा जे झाडून म्हणतो ना तशा प्रकारे झाडू लागला जातो. त्यामुळे घर असं नेहमी स्वच्छ राहतं. रोज सकाळी ना असं पूर्ण सगळं कानाकोपरा जर झाडून घेतला ना तर व्यवस्थित छान राहतं घर. माझं घर काय असं मोठं काय म्हणू आपण, असं लक्झरियस नाही आहे किंवा खूप छान आहे असं काही नाही, साधं आहे. पण तेच मी व्यवस्थित ठेवण्याचा किंवा नीटनेटकं ठेवण्याचा, स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते. घर कसं साधं असो किंवा मोठं असो किंवा अगदी झोपडी असो, ज्याचं घर त्याला हे प्रियच असतं. पण ते छान असलं पाहिजे, व्यवस्थित नीटनेटकं असलं पाहिजे. आपल्यामध्ये जुनी माणसं म्हणायची बघा की आपला जिथे हात फिरेल तिथे लक्ष्मी वसते. तशा प्रकारे असतं की घर हे आपलं नेहमी स्वच्छच असलं पाहिजे. माझी ही स्वच्छता ही रोजची क्लिनिंग आहे. रोजच्या रोज सकाळी असा कपडा मारला जातो. माझ्या घरामध्ये काही जास्त फर्निचर वगैरे नाही आहे, पण आहे ते तरी व्यवस्थित ठेवत असते मी. किंवा असा झाडूसुद्धा पूर्ण व्यवस्थित मारला जातो सकाळच्या वेळेला. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला जास्त साफसफाईचं काम नसतं. याच्या आधीचे पण ज्यांनी व्हिडिओ बघितले असतील त्यांना माहिती असेल की आमच्या म्हैशीसुद्धा आहेत. आणि त्यामुळं काय होतं, गोठा स्वच्छ करणं किंवा ते सकाळ संध्याकाळ दूध काढणं, त्यांचं चारा पाणी बघणं ही सुद्धा कामं असतात. त्यामुळे काय होतं, ह्या घरातल्या कामाला सुद्धा म्हणजे वेळ होतो. अर्थात माझे मिस्टर, माझा मुलगा मला मदत करतात या कामामध्ये. त्यामुळे सगळी कामं मॅनेज होऊन जातात. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, पण मगाशी थोडं ऊन पडलं होतं त्यामुळे छान वाटत होतं. पण पावसाने ना बाहेर परत सुरुवात केली आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, भरपूर मोठा पाऊस आला होता. पाऊस तर हवाच शेतीसाठी, पण त्या पावसामुळे झालेली किचकिच ना मला खरंच खूप इरिटेट होतं. मी बाहेरच्या 2 खोलीतलं आवरून इथं किचनमध्ये आले होते क्लिनिंगला. आणि मग असं गॅस शेगडी वगैरे धुत होते. गॅस शेगडी मी रोजच्या रोज पाण्याने धुवत नाही, 4-8 दिवसातून असं धुवत असते. रोजच्या रोज एक स्प्रे मारून कोरड्या कपड्याने पुसून घेत असते. रोजच्या रोज जर आपण पाण्याने धुतलं ना तर ते मग बर्नल वगैरे गंजल्यासारखे होतात, म्हणून मग मी रोजच्या रोज नाही धुवत, 4-8 दिवसातून असं धुवत असते. आज धुवून काढली. आणि किचन ओटा माझा छोटा आहे त्यामुळे शेगडी धुतल्यानंतर अशी खाली उतरून ठेवायला लागते आणि मग ओटा धुवायला लागतो मला. तर तसं मी खाली ठेवते आणि मग ओटा घासून घेते. रोज आपलं स्वयंपाक करत असताना चिकट तेलकट डाग उठतात. त्यामुळे ना मुंग्या इथं आमच्या
घरात होतात खूप. त्यामुळे हे असं रोजच्या रोज स्वच्छ करायला लागतं आणि करते मी रोजच्या रोज स्वच्छ करते. कारण तसं स्वच्छ असल्याशिवाय ना आपल्याला स्वयंपाकालासुद्धा बघा छान वाटत नाही. स्वयंपाक करताना आजूबाजूला आपल्या स्वच्छता असली ना की गॅस ओटा छान क्लीन असला तर बघा किती छान वाटतं स्वयंपाक करायला. तुम्हाला असे माझे रुटीनचे व्हिडिओ बघायला आवडतील का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, मगाशी मी तुमच्याशी माझे काही विचार मांडले, माझी काही मतं मांडली, तर ती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याशी बोलत बोलत ना माझी घरातील सगळी क्लिनिंगची कामंसुद्धा आवरली होती. पण मला अजून धुणी भांडी हे सुद्धा आवरायचं होतं. पण हे घरातलं आतलं एकदा आवरून बाहेर गेले ना तर मग बरं पडतं. आणि हे माझे रोजचे चहा साखरेचे किंवा आपले तिखट मिठाचे डबे हे रोजच्या रोज मी पुसत असते. कारण आपण स्वयंपाक करत असताना आपले पिठाचे हात लागतात किंवा तेलाचे हात लागतात, तर ते तेलकट कळकट होत असतात. तर माझ्या बरण्या किंवा डबा तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित छान चकचकीत आहेत. रोजच्या रोज एक कपडा स्प्रे मारून मी रोजच्या रोज हे पुसून घेत असते. मला ना खूप जणी म्हणत असतात की तू शेतात जात नाहीस, घरातलंच तर असतं, केवढंसं काम असतं, किती काम असतं. तर आता ही घरातली कामं कुणाला सांगून पटणार नाहीत आणि दाखवल्याशिवाय कळणार नाहीत. तर अशी भरपूर छोटी मोठी कामं असतात घरामध्ये आणि मला ना प्रत्येक गोष्टी स्वच्छ क्लीन व्यवस्थित लागते. त्यामुळे माझा भरपूर वेळ जातो या कामामधनं. आणि मला हे ना आवडतं सुद्धा माझं घर स्वच्छ क्लीन ठेवायला. रोजच्या रोज अशी छोटी मोठी क्लिनिंग केली ना ज्यावेळेला आपण डीप क्लिनिंगला घर काढतो त्यावेळेला जास्त मेहनत नाही घ्यावी लागत. आणि हा फ्रीजला सुद्धा माझा रोजचा रोज एक कपडा असतो. कारण आपले हात लागत असतात, कधी कधी तेलाचे असतात, पिठाचे असतात किंवा आणखी काय असं म्हणजे हात लागत असतात आणि ते डाग दिसतात बघा फ्रीजवरून. माझ्या फ्रीजवर तुम्हाला एकही डाग दिसणार नाही, कारण हा स्प्रे मारून मी रोजच्या रोज एक कपडा माझ्या वरून मारून घेत असते. त्यावेळेस आपण ज्या वेळेला फ्रीज आवरायला काढू ना त्यावेळेला खूप वेळ आपल्याला नाही लागत, अगदी 10-15 मिनटामध्ये होऊन जातं. आणि जास्त असं पसारा कोंबून वगैरे ठेवला आहे असं माझ्या फ्रीजला अजिबात नसतं. अगदी थोडं सामान मोजकं पण व्यवस्थित ठेवलेलं असतं. बघू शकता तुम्ही माझा फ्रीज कसा आहे. नंतर मग मी फरशी पुसायला आले. फरशीसुद्धा माझी रोजच्या रोज क्लीन केली जाते, रोजच्या रोज ही पुसली जाते. कसं आहे, रस्त्यावरच घर आहे आमचं आणि दारावरून भरपूर गाड्या जात असतात. त्यामुळे धूळ पण खूप उडत असते. आता पावसाळ्यामध्ये थोडी कमी असते, पण एरवी ना खूप धूळ उडत असते. त्यामुळे फरशीला अजिबात हलगर्जीपणा करून चालत नाही आम्हाला. अगदी म्हणजे उन्हाळ्यात वगैरे ना दिवसातून 2-2 वेळासुद्धा पुसावी लागते, इतकी धूळ येत असते. त्यामुळे फरशी रोजच्या रोज क्लीन केली जाते माझ्याकडून. आणि तुम्हाला दिसत असेल माझी फरशी कशी क्लीन स्वच्छ आहे ते. बाहेरच्या दोन्ही खोलीतील फरशी झाली होती पुसून. मग मी आले स्वयंपाक खोलीत. आणि हा ना माझा तांब्याचा फिल्टर आहे. त्याच्या चावीतून पाणी थोडंसं असं टिपकत राहतं आणि त्याच्यामुळे ओल होते तिथं. म्हणून मी काय करते, त्याच्याखाली एक वाटी ठेवून देत असते. फरशी पुसण्यासाठी फिनाईल किंवा कधीतरी डेटॉल किंवा कधीतरी असं आपलं कपडे धुण्याचं सोडा निरमा असतो बघा, तो घालते किंवा कधीतरी भांडे धुण्याचं लिक्विडसुद्धा घालत असते. छान निघते फरशी त्याने. आतली तर सगळी कामं झाली होती, पण एवढी भांडी होती मला घासून घ्यायची होती. आणि हे नंतर मी तुम्हाला दाखवते बघा. एवढं छान स्वच्छ घर बघून ना मन अगदी छान प्रसन्न होतं आणि सगळ्या कामाचा थकवा निघून जातो.